विद्यार्थी मित्रांनो, बघा आता जो आपला भूगोलाचा पेपर होणार आहे, या भूगोलाच्या पेपरमध्ये एक ग्राफचा प्रश्न येतो, म्हणजेच काय आलेखाचा प्रश्न येतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की त्या आलेखामध्ये जर आपल्याला प्रश्न विचारताना स्तंभालेख विचारला असेल, म्हणजे आपल्याला जर बार ग्राफ असा विचारला असेल तर आपल्याला स्तंभ काढावे लागतील. स्तंभ ज्याला म्हणतात मित्रांनो खांब. ओके. आणि लाईन ग्राफ विचारला असेल म्हणजे रेषालेख काढा, तर रेषा काढावी लागेल. अशा पद्धतीची लाईन लाईन म्हणजे रेषा आहे ना, एवढं फक्त लक्षात घ्या. स्तंभालेख विचारला तर स्तंभालेख काढायचा, रेषालेख विचारला तर लाईन ग्राफ म्हणजे रेषालेख काढायचा. ओके. आता बघा इथं मी तुम्हाला एक दिलेला आहे ग्राफ, मी तुम्हाला समजून देतो काय कसं करायचं असतो. इथं सरासरी आयुर्मान दिलेलं आहे भारतातलं, इथं वर्ष दिलेलं आहे, इथं सरासरी आयुर्मान त्या वर्षी किती होतं ते दिलेलं आहे. ओके. हे वय दिलेलं आहे, म्हणजे तेव्हा सरासरी आयुर्मान म्हणजे वय किती आहे हे दिलेलं आहे. आता सरासरी आयुर्मान म्हणजे काय, की मनुष्य सरासरी किती वर्ष जगतो तर ते दिलेलं आहे. इन ऍव्हरेज किती वर्ष मनुष्य जगतो ते दिलं आहे. आता इथं वर्ष दिलं 1980, 1990, 2000, 2010 आणि 2016. ओके. आता मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, वर्ष दिलं तर वर्ष इथे लिहायचं. हा जो अक्ष आहे खालचा याला म्हणतात क्ष अक्ष, आणि इंग्लिशमध्ये आपण याला एक्स असं म्हणतो. ठीक आहे. मराठीमध्ये याला म्हणतात ये अक्ष आणि इंग्लिशमध्ये म्हणतात वाय. ओके. तुम्हाला माहित आहे, मॅथ्स मध्ये तुम्हाला माहित आहे. आता खालच्या श अक्षावर म्हणजे एक्स वर आपल्याला लिहायचं असतं वर्ष. हे वर्ष आपल्याला इथं लिहायचे असतात, एवढं लक्षात घ्यायचं. 1980 आपण इथं घेऊया 1980. आणि बघा तुम्हाला जे ग्राफ असते, जो ग्राफ असतो त्या ग्राफवर तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो हे दिलेलं असते, लाईन दिलेले असतात बरोबर. त्या लाईनवर तेवढ्या सेम डिस्टन्सनं हे इयर लिहायचे. 1980 तेवढ्या सेम डिस्टन्स नाही तर 1990, तेवढ्या सेम डिस्टन्स नाही तर 2000, तेवढ्या सेम डिस्टन्स नाही तर 2010, तेवढ्या सेम डिस्टन्सनं इथं 2016. ओके. या पद्धतीनं मित्रांनो बघा आता इथं असं आलेलं आहे. आता 2016 यासाठी त्यांनी दाखवलेली आहे सरासरी, कारण की 2010 नंतर इथं 2020 अपेक्षित होतं, पण तेवढे वर्ष तेव्हा झालेले नसेल कारणानं इथं हे 2016 पर्यंत दिलेलं आहे. काही हरकत नाही. पण प्रत्येक कार्यकाळ बघा 10-10 वर्षाचा आहे. 1980 ते 1990 10 वर्ष, 1990 ते 2000 10 वर्ष, आणि ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळाला दशक असं म्हणतात, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं की सरासरी आयुर्मान दिलेलं आहे 54, 58, 63, 67, 68. सगळ्यात कमी किती आहे 54, आणि सगळ्यात जास्त किती आहे 68. मग आता एक लक्षात घ्यायचं की आपल्याला काढताना इथं जेव्हा आपण तुमच्या ग्राफ मध्ये बघा तुम्हाला 1-1 सेंटीमीटरचं डिस्टन्स दिलेलं आहे. प्रत्येक 1-1 सेंटीमीटरवर तुम्हाला 1-1 हे घ्यायचं आहे, प्रमाण घ्यायचं आहे. पण कसं घ्यायचं स्केल बघून घ्या. आता समजा उदाहरणार्थ इथं तुम्हाला एक 0 आपण अप्रॉक्सिमेटली पकडला, 10 पासून सुरुवात करू शकतो आपण. जर 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे बरोबर इथपर्यंत येईल. पण तेच जर आपण 5चं म्हटलं तर 5, 10, 15, 20, 25, 26, कारण की शेवटचा जो स्केल आहे ते आपल्याला 70 पर्यंत आली पाहिजे, 70 पर्यंत स्केल आली पाहिजे, एवढं लक्षात घ्या. ओके. मग आता 70 पर्यंत घेताना 5 पासून जर सुरुवात केली आपण तर त्याला खूप मोठी लाईन लागेल आपल्याला. तेवढी मोठी लाईन आपल्याकडे इथं अवेलेबल नाही, किंवा पेपरमध्ये सुद्धा होणार नाही, म्हणून हे आकडे महत्वाचे असतात. मग आता याच्यामध्ये आपण 10ची जर आपण डिस्टन्स घेत गेलो बघा आता, आणि प्रत्येक 1-1 सेंटीमीटरवर 10चं डिस्टन्स, दुसऱ्या सेंटीमीटरवर पुन्हा 10, याच्यामध्ये 10चं डिस्टन्स आहे, याच्यामध्ये 10चं डिस्टन्स आहे म्हणजे 10चं, इथं पुन्हा 30 10चं डिस्टन्स आहे, इथं पुन्हा 30 10चं डिस्टन्स आहे, इथं पुन्हा 30 10चं डिस्टन्स आहे, इथं 60, आणि इथं मित्रांनो 70. म्हणजे बरोबर प्रत्येक याच्यातलं डिस्टन्स 10-10चा आहे, म्हणजे याला प्रमाण म्हणतात, मग याला स्केल म्हणतात. प्रत्येक 1-1 सेंटीमीटरवर सेम डिस्टन्स आलं पाहिजे. आपण 10-10चं घेतलं. ओके. आता मी तुम्हाला हे इथलं हटवतो आणि याच्यामध्ये ग्राफ तुम्हाला काढून दाखवतो. ओके. आता पहिलं बघा आपण इथं सरासरी आयुर्मान भारतीय असं ठेवलं, खाली तुम्हाला वर्ष घेतले, हे आहे सरासरी आयुर्मान. सरासरी हे आयुर्मान आहे, आयुर्मान. ओके. चला आता आपण एक कसा ग्राफ काढायचा बघूया. आपल्याला विचारलं की साधा स्तंभालेख काढा. साधा स्तंभालेख, साधा स्तंभालेख. आता स्तंभालेख म्हटलं तर याला इंग्लिशमध्ये बार ग्राफ असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण बघा 1980 मध्ये किती सांगितलं आपल्याला 54. आता 54 कुठं 50, आणि इथं मधात म्हणजे 55 आहे, त्याच्या थोडं खाली. ओके. म्हणजे इथे चालेल. आता बघा मी हाताने काढतोय, माझ्याकडे स्केल नाही. स्केल असेल स्केलनेच काढायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. चला आपण आता हे किती अंतरावर होतो 54 एवढ्या डिस्टन्सवर इथं आलो. आता 1990 मध्ये 58 आहे. 58 म्हणजे 50च्या वर, 60च्या थोडं खाली. ओके. चला इथे घेऊया 68च्या थोडं खाली. चालेल.
जे 60च्या थोडं खाली. ठीक आहे, इथं किती होतं 58 चालेल. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ. 2000 मध्ये किती सांगितलं त्यांनी? 2000 मध्ये 63. आता 60च्या वर आणि इथं 65 आहे, तर त्याच्या थोडं खाली म्हणजे साधारणतः इतक्यात. ओके, तुम्ही स्केलनुसार आणि तुमचं परफेक्ट येईल बघा. त्या पद्धतीनं स्केल न काढायचं. स्तंभालेख होता म्हणून मी स्तंभ काढतोय, खांब काढतोय. ओके, त्या पद्धतीनं. पुढचं 2010 मध्ये 67, 65 त्याच्यावर 67 थोडं. ठीक आहे, 67 इथे आलेलं आहे, हा काढलेला आहे 67. ओके, 67 इथं किती होतं 63. त्याच्यानंतर आता 2016 मध्ये किती 68 दाखवलेलं आहे, म्हणजे थोडं याच्यावर किंचित वर. ठीक आहे, आता हे आलं मित्रांनो 68. ओके, आता या पद्धतीने आपला स्तंभालेख तयार झालेला आहे. आणि रेषालेख काढायचा असेल त्याचं सोपं आहे, म्हणजे लाईन ग्राफ. मग इथं पॉईंट देऊन टाकायचे आणि ते पॉईंट जोडत न्यायचे, बस. हे स्तंभ काढण्याचं गरज नाही. पण आपल्याला स्तंभालेख विचारला होता, बार ग्राफ विचारला होता, म्हणून आपण स्तंभ काढले. ओके, त्याला तुम्ही अशा लाईनिंग सुद्धा थोड्याशा सेट करू शकता. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला खाली 3 प्रश्न दिलेले असतात. आता बघा, एक प्रमाण राहिलं आपलं, स्केल घ्यायची राहिली. ते कशी घ्यायची बघा. आपण इथं प्रमाण घेऊया. प्रमाण कोपऱ्यात प्रमाण लिहायचं. प्रमाण म्हणजे 1 सेंटीमीटर. कोणताही तुम्हाला ग्राफ येऊ त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू एवढं लिहायचंच आहे. मग आता 1 सेंटीमीटर आपण किती किती डिस्टन्स घेतलं बघा. 0 ते 10 10चं, 10 ते 20 10चं. याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे 10. याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे 10. प्रत्येकाच्या 10 डिस्टन्स आहे. मग लिहायचं 10 झालं. आणि सरासरी आयुर्मान, बस एवढं लिहायचं. डिस्टन्स जेवढं आहे तेवढं लिहायचं आणि अशा पद्धतीने प्रमाण पूर्ण करायचं. झालं. आता हे डिस्टन्स, हे वय आहे 10 वर्ष वय आहे. ओके, म्हणजे सरासरी आयुर्मान या पद्धतीनं प्रमाण सुद्धा आपण दाखवू शकतो. त्याला इंग्लिशमध्ये स्केल म्हणतात. चालेल. आता हा झाला एक आपण काढलेला ग्राफ. आता मित्रांनो याच्यावर प्रश्न असतात. प्रश्न बघा कसे असतात. 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे? आता 1990 सरासरी आयुर्मान किती आहे? 58 वर्ष. झालं. सरासरी आयुर्मान 58 इयर्स आहे असं लिहायचं आहे. झालं. पुढचं काय आहे? कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झालेली आहे? दशक म्हणजे 10 वर्षाचा काळ. आता कोणत्या 2 दशकात समान आयुर्मानात वाढ झाली? बघा इथं काय झालेलं आहे. आता आपण थोडं एक चेक करू. कोणत्या दशकात? आता 1980 ते 1990 या दशकामध्ये किती वाढ झाली? कसं काढायचं? 58 मधून 54 मायनस केले, किती? 4. 4 वर्षाची वाढ झाली. 1990 ते 2000 मध्ये कशी केली आपण बघून घ्या. 58 मधून 54 मायनस केले मित्रांनो, किती राहिले? 4. असे 4 काढले. आता 63 मधून 58 मायनस केले, किती राहतात बघा. 60 म्हणजे 2 आणि हे 5. याच्यामध्ये कितीची झाली? 5. त्याच्यानंतर इथे किती झाली? 67 मधून 63 गेले, किती राहिले? 4. त्याच्यामध्ये राहिली 4. आपला आलाय 4 आलेला आहे. ठीक आहे. 67 68 मधून केली तर किती राहिली? 1. इथं 1 ची आहे. आता कोणचं असं दशक आहे त्यात समान वाढ झालेली आहे? बघा, एक आहे 1980 ते 1990 हे एक दशक आहे. आणि दुसरं दशक आहे मित्रांनो 2000 ते 2010. बघा इथं 4 आणि इथंही 4 समान वाढ झालेली दिसते आपल्याला. म्हणून 1980 ते 1990 हे दशकाचा काळ म्हणायचा आणि 2000 ते 2010 या दशकात समान वाढ झालेली दिसते असं मायनस करून काढायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे. 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली आहे? 1990 ते 2016. आता 1990 मध्ये 58 आहे आणि 2016 मध्ये 68 आहे. मग 68 मधून 58 मायनस करायचं. अगदी सोपं आहे. किती होते? 10 वर्षाची वाढ झालेली आहे मित्रांनो. ओके, आयुर्मानामध्ये. मग झालं, असं लिहून टाकायचं. अगदी सोपं आहे, काही कठीण नाही मित्रांनो. ग्राफ समजून घ्या. या पद्धतीनं प्रश्न विचारतात आणि लिखाणाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली. या संदर्भात काही अडचण असली, प्रॉब्लेम असली तर नक्कीच मला कॉल करा, मेसेज करा, विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. चला, थँक्यू. बेस्ट ऑफ लक.